हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज ज्यांच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने आपण त्यांचा सत्कार करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत, त्याचे सत्कार मूर्ती देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले आणि त्यांना अतिशय सक्षमपणे साथ देणाऱ्या सीमाताई आठवले, मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ साहेब, अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, आमदार प्रवीण दरेकरजी, अविनाश महातेकरजी, परशुराम वाडेकरजी, सिद्धार्थ कासारे, राजाभाऊ सरोदे, गौतमजी सोनवणे, MS नंदा, काकासाहेब खंबाळकर, सुरेश बारसिंग, भदंत डॉक्टर राहुल बोधे, श्री संजय सिन्हा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आणि रामदासजींवर मनापासून प्रेम करणारे सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खऱ्या अर्थानं अनेक दशक ज्या व्यक्तीने एका विचाराकरता समर्पित अशा पद्धतीचं जीवन जगलं, जनसामान्यांचे नेते म्हणून सातत्याने ज्यांनी आपली राजकीय कारकीर्द या ठिकाणी चालवली, असे भारत सरकारचे राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी मंत्रिमंडळामध्ये 10 वर्ष पूर्ण केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो। आणि जी अपेक्षा या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आहे, 10 वर्षांनी तुमचंही समाधान नाही, आमचंही समाधान नाही, पुढचे 3 वर्ष, मग त्याच्यानंतरचे 5 वर्ष, मग नंतर ठरवू। त्यामुळे अशीच तुमची कारकीर्द ही सुरू राहावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो। खरं म्हणजे मी ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झालो त्यावेळी आठवले साहेब हे नुकतेच महायुतीमध्ये आले होते आणि तेव्हापासून त्यांचा माझा संबंध जुळला। त्याच्या आधी महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व, एक नेते, अशा पद्धतीनं आम्ही आठवले साहेबांना ओळखायचो, पण प्रत्यक्ष त्यांची फारशी माझी ओळख नव्हती। पण त्या काळामध्ये ओळख झाली। नंतर मला मुंडे साहेबांनी सांगितलं की आपल्याला आठवले साहेबांना राज्यसभेवर पाठवायचं आहे। त्यावेळी प्रकाशजी जावडेकर त्या जागेवर होते। मुंडे साहेब, आम्ही दिल्लीला गेलो। दिल्लीमध्ये भाजपचे जे सर्व नेते होते, राजनाथ सिंगजी असतील, व्यंकय्या नायडूजी असतील, अडवाणीजी असतील, अशा सर्व नेत्यांना आम्ही भेटलो आणि आम्ही सांगितलं की आठवले साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व हे आज आपल्या महायुतीत आलंय आणि निश्चितपणे त्यांना आपण राज्यसभेवर पाठवलं पाहिजे। त्यांच्या राज्यसभेवर जाण्याने महाराष्ट्रात एक मोठा परिणाम होईल। येणाऱ्या लोकसभेमध्ये, त्यानंतर विधानसभेमध्ये निश्चितपणे जो आमचा संपूर्ण आंबेडकरी समाज आहे, त्या समाजाच्या मनामध्ये आपल्या महायुतीच्या बद्दल एक विश्वास देखील तयार होईल। आणि मला अतिशय आनंद आहे की त्यावेळी
आमच्या वरिष्ठांनी ऐकलं आणि जावडेकरजींना आम्ही सगळ्यांनी सांगितलं, त्यांनी त्या ठिकाणी सहर्ष ऐकलं आणि मग जावडेकरजींच्या जागी रामदासजींना त्या ठिकाणी ती जागा देण्यात आली आणि ते राज्यसभेमध्ये गेले. आणि जसं त्यांनी सांगितलं, ते जिकडे जातात तिकडे सत्ता जाते. ते राज्यसभेत गेले आणि भुजबळ साहेब 14च्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये दणदणीत बहुमत घेऊन मोदी साहेब त्या ठिकाणी सत्ता घेऊन आले आणि लगेच विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडून आलो आणि दोन्ही ठिकाणची सत्ता ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्राप्त झाली. मला असं वाटतं की या ठिकाणी आठवले साहेबांची विशेषता ही आहे की यांचं व्यक्तिमत्व संघर्षातनं घडलंय. सामान्य घरातला एक तरुण हा एका चळवळीमध्ये जातो. नामदेव ढसाळ साहेब, दलित पॅन्थर अशा प्रकारची चळवळ की ज्या काळामध्ये आपल्या दलित समाजामध्ये विशेषतः नेतृत्व जर प्रस्थापित करायचं असेल तर त्यावेळच्या परिस्थितीमध्ये संघर्षाशिवाय पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत ते संघर्षात उतरले आणि मग मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामविस्तार करायचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं असतील, यामध्ये एक तरुण आणि धडाडीचे नेते म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. एक मोठा संघर्ष उभा केला. सातत्याने लोकाभिमुख अशा पद्धतीनं एक मोठं संघटन उभं केलं आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून काम करता आलं. मग लोकसभेमध्ये देखील त्या ठिकाणी ते निवडून गेले. लोकसभेतही त्यांना काम करता आलं. पण हे सगळं करत असताना संघर्षातून जरी त्यांचं नेतृत्व तयार झालं तरी त्यांच्या नेतृत्वात कधी कटुता आली नाही. कुठल्या व्यक्तीबद्दल, कुठल्या पक्षाबद्दल, कुठल्या समाजाबद्दल, कुठल्या धर्माबद्दल कधीच कटुता नाही. तर सगळ्यांना आपलंसं करण्याची एक खुबी ही खरं म्हणजे आठवले साहेबांमध्ये आहे. आणि म्हणून ते कुठल्याही पक्षात असले आणि कोणाच्या युतीत असले तरी सगळ्यांशी त्यांचे संबंध आहेत, सगळ्यांची त्यांची मैत्री आहे आणि सगळ्यांशी एक प्रकारे त्यांचा जिव्हाळा आहे. हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचं गमक आहे. आपण लोकसभेमध्येही बघितलं, आपण राज्यसभेतही बघतो. आठवले साहेब हे भाषणाला उभे राहिले की त्या ठिकाणी प्रधानमंत्री असो की विरोधी पक्षनेता असो, सगळे त्यांचं भाषण अतिशय मनापासून ऐकतात. आणि मी तर असं म्हणतो की आता हे राहुल गांधी संसद चालूच देत नाही आहे. याच्यावर एक उपाय असा आहे की एक दिवस आठवले साहेबांना भाषणाला जर उभं करून दिलं तर राहुल गांधीच्या पार्टीवाले कोणी राहुल गांधीचं ऐकणारच नाही. ते आठवले साहेबांचंच भाषण ऐकतील आणि संसद चालायला लागेल. त्यामुळे कितीही तणावाच्या परिस्थितीमध्ये आपल्या खुमासदार पद्धतीनं त्या ठिकाणी आपला मुद्दा मांडायचा आणि मुद्दा मांडताना घाबरत नाही, कधी मनात ठेवत नाही. जे पोटात आहे ते ओठात आहे, पण ते सांगण्याची पद्धत अशी आहे की ज्या पद्धतीने कोणाला वाईट वाटत नाही. ज्याला टोचलं गेलं पाहिजे त्याला योग्य टोचलं जातं, ज्याला शाल जोडीतले मिळाले पाहिजे त्याला योग्य मिळतात. पण कोणाच्याही मनामध्ये दुःख निर्माण होत नाही, कोणालाही अपमानित वाटत नाही. अशा पद्धतीनं त्यांचं या ठिकाणी वक्तव्य असतं. आम्ही इतक्या सभा करतो. मोदीजींच्या सभेच्या वेळी तर आमचा एक नियम आहे, आम्ही आठवले साहेबांना सांगतो, आठवले साहेब तुम्ही भाषण सुरू करायचं आणि मोदीजी येतपर्यंत तुमची गाडी चालू ठेवायची. मोदीजी आल्यानंतर थोडा वेळ बोलायचं आणि मग त्यानंतर तुम्ही थांबायचं. कमीत कमी 20-25 सभा अशा असतील मोदीजींच्या की ज्या सभा आठवले साहेबांनी गाजवल्या आणि त्या सभांमध्ये
एक प्रकारे त्या सभांचा जो टोन आहे तो टोन सेट करण्याचं काम हे या ठिकाणी आठवले साहेबांनी केलं. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारापासनं कधीही फारकत घेतली नाही. तसूभरे ते इकडे तिकडे झाले नाहीत. कुठेही असले तरी तोच विचार ठामपणे मांडायचा. आणि मी तर त्यांच्यासोबत देशभरात फिरलो. हा असा नेता आहे, आठवले साहेब एक असे नेते आहेत, देशातल्या कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही गावात जा, 5-25 लोक त्यांच्या स्वागताला हजर असतात. तिथे बॅनर पोस्टर लागले असतात. म्हणजे अनेक पार्ट्या ऑल इंडिया पार्ट्या आहेत, पण त्या ऑल इंडिया आहेत की नाही माहीत नाही. पण मी हे नक्की सांगतो, हे खऱ्या अर्थानं ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि ऑल इंडियाचे लीडर आहेत. असं राज्य नाही आणि असा जिल्हा नाही की ज्या ठिकाणी आठवले साहेबांना मानणारे लोक नाहीत. खरं तर आम्हाला खूप सोबत काम करण्याची संधी मिळाली. आजही मला आठवतं त्यांनी मगाशी सांगितलं की आम्ही ज्यावेळेस मोदी साहेबांना सांगितलं की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला संविधान दिलं, ज्यांनी सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी भारताच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला, त्यांच्या स्मारकाकरता इतके वर्ष आंदोलन चाललंय, पण राज्यकर्ते सुईच्या टोका एवढी जमीन देखील द्यायला तयार नाहीत. ही किती मोठी शोकांतिका आहे. आणि मला अतिशय आनंद आहे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी तात्काळ ती जागा दिली आणि आपण तिथलं काम सुरू केलं. आता जवळपास पूर्ण काम आमचं संपत आलेलं आहे. आता फक्त जो अतिशय भव्य असा पुतळा तयार करायचा आहे त्याचं काम बाकी आहे. दुर्दैवाने राम सुतार साहेब यांचं निधन झालं, त्यामुळे त्या कामामध्ये काही अडथळे निर्माण झाले. पण अनिल सुतार त्यांचे सुपुत्र हे त्याच्यावर काम करतायत. त्यांच्या समोर काही अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण आम्हाला आता बाकी सगळं तयार, पण जोपर्यंत तो भव्य पुतळा लागत नाही तोपर्यंत त्या स्मारकाचं लोकार्पण करता येत नाही. आणि म्हणून आता लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि मला अतिशय आनंद आहे की इतक्या वर्षाचा संघर्ष झाल्यानंतर खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने आमच्या आठवले साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी एक अतिशय चांगलं भव्य आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं स्मारक, ज्या महामानवाने या भारताला संविधान दिलं, ज्या महामानवाने भारताला महासत्ता करण्याचा मार्ग मोकळा केला, त्या महामानवाचं स्मारक करण्याची संधी आम्हाला मिळाली. ही खरोखर आमच्याकरता आनंदाची गोष्ट आहे. एवढंच नाही तर आमच्या भुजबळ साहेबांमुळे आमच्या कोयासान विद्यापीठामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आठवले साहेब आणि आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावण्याची संधी मिळाली. मूळ करार आमच्या भुजबळ साहेबांनी जपानशी केला होता आणि त्या कराराच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपण तो पुतळा दिला. आणि आज मला अतिशय आनंद आहे की जपानच्या कोयासान विद्यापीठामध्ये एक भव्य पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि त्या पुतळ्याच्या तिथे आठवले साहेबांचं माझे नाव लिहिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांमुळे आम्हीही जागतिक कीर्तीचे झालो आणि जपानपर्यंत पोहोचलो. ही बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महती आहे. लंडनच्या घराच्या संदर्भात देखील खरं म्हणजे ते घर वारंवार लिलावाखाली चाललं होतं. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या पुढे तो प्रस्ताव आला. त्यांनी फाईलवर चक्क लिहून टाकलं की विदेशात आपल्याला संपत्ती घेता येणार नाही आणि फाईल बंद करून टाकली. पण मी मुख्यमंत्री झालो, आठवले साहेब आणि आम्ही हा निर्णय घेतला की आपल्याला कसे करून ते वाचवलं पाहिजे. आम्ही मोदी साहेबांकडे गेलो, त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी जे आपलं दूतावास आहे त्याला तुम्ही सांगा, आम्ही त्यांच्याशी संपर्क करतो, पैसे राज्य सरकार देईल, त्यांनी फक्त विकत घेण्याची प्रोसेस आम्हाला करून द्यावी. आणि त्यानंतर आम्ही ऑफर दिली. खरं म्हणजे त्यांना जास्त ऑफर मिळत होती. मग जाऊन समजवलं, आमचे मंत्री गेले, मी स्वतः बोललो आणि फायनली ज्या घरामध्ये राहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा अध्याय लिहिला की ज्याच्यामुळे डॉक्टरेट तर मिळालीच, पण त्यासोबत एक मोठे अर्थतज्ञ म्हणून त्यांना त्या ठिकाणी जागतिक ख्याती मिळाली. ते घर आपण शेवटी विकत घेतलं. त्याही नंतर त्याची एक मोठी लढाई चालली, कारण त्या सिटी काउन्सिलनी तिथे एक पिटिशन टाकली आणि त्या पिटिशनमध्ये सांगितलं की हे घर रेसिडेन्शियल एरियात आहे आणि महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संग्रहालय करताय, हे संग्रहालय करता येणार नाही आणि म्हणून हे सील करा. त्याही बाबतीत पुन्हा आपण तिथला बेस्ट लॉ फर्म लावला. त्या ठिकाणी आपण कोर्टामध्ये लढलो आणि शेवटी कोर्टाने आपल्या बाजूने निर्णय दिला आणि एक खास बाब म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे तिथे संग्रहालयच राहील अशा पद्धतीचा निर्णय मिळाला. आज उत्तम संग्रहालय त्या ठिकाणी आहे. आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महूसारखी जन्मभूमी असेल, दीक्षाभूमीसारखी खऱ्या अर्थानं धम्मभूमी असेल, किंवा दिल्लीला अलीपूर रोड असेल, किंवा आज तयार झालेलं जे स्मारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते स्मारक असेल, या प्रत्येक वास्तूला एक मोठा इतिहास आहे. दुर्दैवाने वर्षानुवर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन ज्यांनी राजकारण केलं त्यांनी मतापुरतं तर वापरलं, पण हा इतिहास, याचं संवर्धन, याचं संगोपन करण्यास मात्र नकार दिला. आज त्या सगळ्या गोष्टी मोदीजींच्या नेतृत्वात ज्या मंत्रिमंडळामध्ये आठवले साहेब आहेत आणि आपलं जे सरकार आहे जे आठवले साहेबांच्या सोबत युतीमध्ये आहे त्या सरकारने या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. आणि म्हणून मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचंय की आज आठवले साहेब महायुतीत आले तर महायुतीला देखील दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आहे. महायुतीला देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी जोडण्याचं काम हे त्यांनी केलं आहे. आणि आम्ही तर पहिल्या दिवशीपासून हे मानणाऱ्यांपैकी आहोत की या भारताला जर आपल्याला जगातला उत्तम देश करायचं असेल तर तिकडे जाण्याचं उपकरण केवळ आणि केवळ भारताचं संविधान आहे, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आज खऱ्या अर्थानं या संपूर्ण वाटचालीमध्ये आठवले साहेबांनी ज्या प्रकारे अनेक लोकांचा एक परिवार तयार केला, प्रत्येकाची काळजी ते घेतात. छोट्यातल्या छोट्या व्यक्तीकरता मला त्यांचा फोन असतो की याचं छोटंसं काम आहे, जरा करून टाका, याला थोडी मदत करा. छोट्यातल्या छोट्या व्यक्तीकरता देखील त्यांची पत्र येत असतात, त्या पत्राचा पाठपुरावा ते करत असतात. त्यामुळे आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे, आणि कुटुंब म्हणजे केवळ बहिणी किंवा मुलं किंवा असा परिवार नाही, तर हे संपूर्ण त्यांचं जे कुटुंब आहे, रिपब्लिकन पार्टीचं कुटुंब आहे, त्या कुटुंबाची काळजी घेण्याचा प्रयत्न हे ते सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक अतिशय समर्पित अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या दशकपूर्तीचा हा सत्कार आज या ठिकाणी करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना मिळाली. मला असं वाटतं की अतिशय आमच्या सगळ्यांच्याही मनामध्ये आनंद आहे. आता अर्थातच मला भाषणाचा समारोप करायचा आहे आणि कवितेच्या शिवाय मी कसा समारोप करू? मग आठवले साहेबांचा सत्कारच होणार नाही, त्यामुळे मी पण कविता लिहिली. मला एकदा कोणीतरी विचारलं, माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता, की म्हणाले आम्हाला कळलं तुम्ही कवी आहे, कवी म्हणा, कविता म्हणा, कशा म्हणता. मी सांगितलं हो मी कवी आहे, पण मी आठवले कुळाचा कवी आहे, त्यांच्यासारख्या कविता मी करतो. त्यामुळे मी एक आठवले साहेबांच्या करता एक छोटीशी कविता लिहिली आहे, तिचं वाचन करून मी माझं बोलणं संपवणार आहे. आठवले साहेब आजची उत्सव मूर्ती, आठवले साहेब आजची उत्सव मूर्ती, साजरी करूया त्यांची दशकपूर्ती. संघर्षातून तयार झाले त्यांचे नेतृत्व, संघर्षातून तयार झाले त्यांचे नेतृत्व, मोदी सरकारमध्ये दिसते त्यांचे कर्तृत्व. आठवले साहेबांचे
दिलखुलास व्यक्तित्व, आठवले साहेबांचे दिलखुलास व्यक्तित्व सर्वांनाच आवडते, त्यांचे खुमासदार वक्तृत्व. कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ. पण साहेब आमचे राजकीय हवामान तज्ञ. आपल्याला माहिती आहे ना, राजकीय हवामान त्यांच्या एवढं कोणालाच कळत नाही. त्यामुळे कोणत्याही संकटात ते दिसतात स्थितप्रज्ञ, पण साहेब आमचे राजकीय हवामान तज्ञ. ज्यांनी दिल्लीमध्ये सामान फेकले, साहेबांनी त्यांच्या सत्तेचे गाठोडेच बांधले. ज्यांनी दिल्लीमध्ये त्यांचे सामान फेकले, साहेबांनी त्यांच्या सत्तेचे गाठोडेच त्या ठिकाणी बांधले. आणि आठवले साहेब म्हणजे दिलदार मित्र. आठवले साहेब म्हणजे दिलदार मित्र, दोस्तीचे आणि प्रेमाचे पसरवतात इत्र. भगवान बुद्धांचे खरे अनुयायी, बाबासाहेबांचे शिष्य. भगवान बुद्धांचे खरे अनुयायी, बाबासाहेबांचे सच्चे शिष्य. म्हणूनच त्यांचे उज्ज्वल आहे भविष्य. भविष्यात पुऱ्या होत सर्वच इच्छा. आठवले साहेब, भविष्यात पूर्ण हो तुमच्या सर्वच इच्छा आणि जन्मभर तुमची साथ लाभो हीच सदिच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.